स्वामी भक्तांचे अनुभव भाग 18. श्री दत्तात्रय विष्णू देशिंकर, मुक्काम पोस्ट शिरोळ, तालुका जिल्हा कोल्हापूर. आज वय सुमारे 80 वर्ष. श्री स्वामींच्या कार्तिक उत्सवातले सुमारे 10-12 वर्षांपासूनचे कीर्तनकार, प्रकृती सुदृढ, उंचापुरा गृहस्थ, सुशिक्षित चिकित्सक, आधुनिक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असणारा, व्यासंगी, बहुश्रुत आणि राष्ट्रीय कीर्तनकार एवढं सांगितलं म्हणजे पुरे. प्रत्येक गोष्ट चिकित्सक दृष्टीने तपासून पाहणारा, कीर्तनातून सुद्धा अंधश्रद्धेवर कोरडे ओढणारा, का आणि कसं हे समजून घेऊन काय करायचं ते डोळे श्रद्धेने करा असं सांगणारा बुवा. सर्व घराणं सुशिक्षित आणि पुढारलेलं. ह्यांचा थोरला मुलगा 1950 साली उच्च अभ्यासासाठी इंग्लंडला गेला. तो तिकडेच रमला. 7 वर्ष झाली तरी परतला नाही. त्याच्या आईला त्याला भेटावं असं वाटे. त्यावेळी विमानप्रवास इतका रूढ नव्हता. अखेरीस 3 महिन्यांची रजा मिळाली. पण या सुमाराला अरबांनी सुएझ कालवा बंद केला. त्यामुळे आफ्रिकेला वळसा घालून भारतात येणं जास्त खर्चाचं आणि अधिक वेळेचं झाल्यामुळे त्याचं येणं रद्द झालं. हाच प्रश्न श्री स्वामींना विचारला, मुलाची भेट केव्हा होईल? स्वामींनी काहीच सांगितलं नाही. उत्सव समाप्तीच्या वेळी हरिहरेश्वराला गाऱ्हाणं घालायचं असे त्यावेळी श्री स्वामींनी बुवांना हाक मारून गाऱ्हाणं घातलं. तुझ्या सेवेला इथे हरदास आलेले आहेत. तुझ्या वतीने मी त्यांना आश्वासन देतो की आजपासून 4 महिन्यात त्यांची आणि मुलाची भेट होईल. उत्सव संपला. आम्ही घरोघर गेलो. मध्यंतरी काही काळासाठी अरबांनी सुएझ कालव्यावरील बंदी शिथिल केली होती आणि पूर्वी ठरल्याप्रमाणे श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा मुलगा त्यांना 4 महिन्यातच भेटला. तसंच त्यांच्या एका मुलीचं लग्न जमत नव्हतं. मुलगी सुविद्य होती पण जमत नव्हतं. 5-6 वर्ष प्रयत्न झाले. पुढे मुलगीसुद्धा कंटाळली. दाखवणं वगैरे प्रकारांना नकार देऊ लागली. पण आईवडिलांची काळजी दूर होईना. हाही प्रश्न श्री स्वामींसमोर ठेवला. श्रींनी प्रसाद देऊन आजपासून 1 वर्षाच्या आत लग्न जमेल असं सांगितलं. यावर सुमारे 8-10 महिने गेले. प्रयत्न चालू होते पण यश येत नव्हतं. म्हणून बुवांना श्री स्वामींनी उत्तर धाडलं, काळजी करू नका, लग्नाच्या तयारीला लागा, सांडगे पापड घाला. पण प्रत्यक्ष लग्न जमेना. परत उत्सवाची वेळ आली आणि बुवा उत्सवासाठी पांगरे येथे आले. उत्सवाचे 2 दिवस झाले. तोच बुवांच्या सौभाग्यवतींची तार आली. मुलीचं लग्न ठरलंय. ताबडतोब मुंबईला या. मी परस्पर मुंबईला जात आहे. त्याप्रमाणे बुवांना रत्नागिरी मार्गे बोटीने रवाना केलं. मुंबईला पोहोचले. तिथे थोरले जावई, सौभाग्यवती वगैरे सर्व कुटुंबीय भेटली. लग्न ठरलं आणि श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच लग्न झालं. श्री स्वामींच्या सामर्थ्याची बुवांना आलेली ही दुसरी प्रचिती होती. याच बुवांचे एक भाऊ डॉक्टर आहेत. अनेक रुग्ण त्यांनी बरे केले. पण स्वतःला असलेली भयंकर डोकेदुखी त्यांना थांबवता आली नाही. इतर मोठमोठ्या डॉक्टर सहकार्यांपैकी औषध लागू पडेना. कारण समजेना. म्हणून 5 वर्ष त्रास सोसल्यानंतर सदर तक्रार स्वामींकडे मांडली. त्यावर श्री स्वामींनी अंगारा आणि दोरा दिला. डॉक्टर बंधूंनी देखील श्रींनी सांगितल्याप्रमाणे सर्व श्रद्धेने केलं आणि गेली 5 वर्ष असह्य त्रास देणारी डोकेदुखी एकदम महिन्यातच सुसह्य स्थितीत आली आणि थोड्याच दिवसांनी अजिबात बंद झाली. स्वतः डॉक्टरांना श्री स्वामींच्या अंगारा दोऱ्याने आलेला हा गुण असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व होतं म्हणून मुद्दाम नमूद केलं इतकंच. स्वतः बुवांनी लिहिलेल्या पत्रात बुवा शेवटी म्हणत, अशा प्रकारे अनेक व्याधीपीडित अनेक व्यक्ती व्याधीमुक्त झालेल्या मी पाहिल्या आहेत. त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, परिचय आहे आणि स्वतःचा अनुभवही आहे. आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्राथमिक शिक्षक श्री कोयंडे, त्यांचा मुलगा हुशार, गणिताच्या जोरावर त्याला परदेश शिक्षणाची संधी मिळाली. तो परदेशी उच्च शिक्षणासाठी रवाना झाला. एक प्राथमिक शिक्षक मुलाची परदेशगमनाची तयारी काय आणि कशी करणार? पण उच्च शिक्षण डोळ्यासमोर ठेवून आपलं सर्वस्व पणाला लावून त्यांनी आवश्यक ती रक्कम उभी केली. सुमारे 8 दिवसानंतर वृत्तपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली. हा मुलगा ज्या बोटीने रवाना झाला होता ती बोट काही अपघात होऊन की वादळात सापडून बुडाली. एकही व्यक्ती वाचू शकली नाही.
गुरुजींवर हा मोठाच प्रसंग गुदरला. पण संसारात आल्या प्रसंगाला सामोरं गेलंच पाहिजे म्हणून आपला शोक आवरून मुलाच्या बाबतीत आलेल्या बातमीची अधिकृत शहानिशा करून घेतली. वाईट बातम्या सहसा खोट्या ठरत नाही. त्या बोटीबरोबर आपल्या हातातोंडी आलेला सुपुत्र गेला हाच त्यांचा निष्कर्ष होता. आता मुलाचे दिवसवार कसे करावे, मुलगा केव्हा गेला असं मानावं, या गोष्टी विचारण्यासाठी ते श्री स्वामींकडे आले होते. श्री स्वामींनी सुरुवातीपासून सर्व हकीकत अगदी स्वस्थ चित्ताने ऐकली. थोडा वेळ अगदी स्तब्ध बसले, जणू शुक्राचार्य त्रिभुवन धुंडून कचाचा शोध घेत असल्यासारखे. एकदा देवाजवळ जाऊन आले, परत स्तब्ध होते. मग पंचांग मागून घेतलं. गुरुजींना सर्व हकीकत परत सांगायला सांगितली. चौकशी कुठे कुठे केली त्याचा तपशील विचारला. परत आपल्या उपास्य दैवतासमोर गेले. थोड्या वेळाने परत आले. जरा वेळाने श्री स्वामी अकस्मात म्हणाले, तुम्ही विचारता तसं मुलगा गेला असं समजून त्याचे दिवसवार वगैरे करायची काही जरुरी नाही. तुमचा मुलगा गेलेला नाही, तो जिवंत आहे, हयात आहे, चांगला धडधाकट आहे, सुखरूप आहे. कसा, कुठे, का हे सर्व तुम्हाला लवकरच समजेल. मी मध्येच विचारलं, कधी? त्यावर श्री स्वामी म्हणाले, तू म्हणजे असा आहेस? हां, घे, तारीख लिहून घे. त्यांनी तारीखवार सांगितला. श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्या तारखेला मुलगा घरी आला. नंतर सर्व एकत्र आल्यावर समजलं की जाताना वाटेत एका मोठ्या बंदरात बोट थांबली असता सदर मुलगा आपल्या मित्राबरोबर शहर पाहण्यासाठी उतरला. परतण्यासाठी दिलेली वेळ संपून गेली. हे दोघं शहर बघण्यातच रंगून गेले. परत येऊन पाहतात तर बोट सुटून गेलेली होती. पुढे ती बोट नियोजित प्रवास करीत असताना बुडाली. सर्व प्रवासी, कर्मचारी यासह बोट बुडाली. कोणीही वाचू शकलं नाही, पण हे दोघे मात्र वाचले. त्यावर मी श्री स्वामींना म्हटलं की हे ज्योतिष तुम्हाला ज्या पंचांगावरून समजलं ते पंचांग तसं पाहायला मला शिकवा. श्री स्वामी नुसते हसले.